मंडळी 1997 मध्ये फक्त आणि फक्त 10 करोड मध्ये तयार झाली ती बॉर्डर 1 इंडियाची सगळ्यात मोठी हिस्टोरिकल वॉर मूव्ही. जवळजवळ 28 वर्षानंतर ह्याच्या दुसऱ्या पार्टचा टीजर आलाय, म्हणजेच बॉर्डर 2 चा टीजर आला. कम्पेअर करायचं झालं पार्ट 1 सोबत तर पार्ट 1 चं डायरेक्शन केलं होतं JP दत्ता यांनी आणि सेकंड पार्टचं डायरेक्शन करतात SBI चित्रपटाचे डायरेक्टर अनुराग सिंग. आणि बजेट बद्दल सांगायचं झालं तर बॉर्डर 2 चं बजेट हे 200 ते 250 करोड इतकं आहे. पार्ट 1 मध्ये आपल्याला 1971चा इंडिया पाकिस्तानचा वॉर आणि बॅटल ऑफ लॉंगवाला हे बघायला मिळाला होता. पण पार्ट 2 मध्ये जमिनीवर, आकाशात आणि समुद्रात अशा तिन्ही ठिकाणी आपल्याला वॉर बघायला मिळणार. धुरंधरने सगळ्याला आग लावलीच होती की लगेच याच महिन्यात रिपब्लिक डेच्या आधी 23 जानेवारीला बॉर्डर 2 येतो. 1997 मध्ये पार्ट 1 ने जवळपास 50 करोडचं कलेक्शन केलं होतं. म्हणजे जर विचार करायचं झालं तर 5 पट जास्त, आजच्या मार्केट प्राइस नुसार जवळपास 300 करोड. आणि हे 50 करोडचं कलेक्शन 28 वर्षाआधी, स्क्रीन कमी, तिकीट प्राइसही कमी, कुठलीही पॅन इंडिया स्ट्रॅटेजी नाही आणि कसलीही कॉर्पोरेट बुकिंग नसताना केलं होतं. पिक्चरच्या टीजर मध्ये 2026च्या हिशोबाने VFX बिलो ऍव्हरेज वाटत आहेत. पण जर इमोशन मध्ये पॉवर असेल आणि देशभक्तीमध्ये पॉवर असेल तर बॉर्डर 2 सक्सेसफुली हिट राहणार. मित्रांनो, यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा.